ओम भद्रं कर्णैर्वीर्याम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैर्दृष्टवांसस्तनूभिः व्यशेमदेवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आरंभ केलेला आपला प्रस्थानत्रय जो असणारा त्याचा पाठ गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, त्या अनुषंगाने त्याचा असणारा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा, ज्याला म्हणतो आपण एकदा फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन आहे आपलं. प्रकरण ग्रंथ आणि गीता हे वेदांत शास्त्राचं असणारं फाउंडेशन आहे. आणि म्हणून असं असणारं ते फाउंडेशन एकदा तुमचं पक्कं झालं, एकदा कसं इमारत बांधायला वेळ लागत नाही वरती, मग कशासाठी म्हणतो आपण फाउंडेशन पक्कं करून घ्या. तसं हे जे फाउंडेशन आहे कोणतं, हे गीता आणि प्रकरण ग्रंथ हे फाउंडेशन, आणि त्यातल्यात गीताचा अत्यंत भक्कम फाउंडेशन. आणि असं असणारं हे गीता स्वरूप फाउंडेशन एकदा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी आपण गेली अनेक परिश्रम करून सातत्याने 1-2 वर्ष स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम हे शास्त्राची आज्ञा आहे, उपनिषदांची आज्ञा आहे. काय तर स्वाध्याय आणि प्रवचन, स्वतःचं असणारं अध्ययन आणि दुसऱ्याला असणारं शिकवणं, या 2 गोष्टी आहे. याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही प्रमाद होता कामा नये. म्हणजे याच्यामध्ये कधी आज केलं, आळस आला म्हणून थांबलो, अशा प्रकारे ते न प्रमदितव्य, अव्याहतपणे या 2 गोष्टी चालू पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे या संपूर्ण वेदांत शास्त्राची असणारी ही भव्य इमारत, त्याचा असणारा पाया म्हणजे भगवद्गीता. म्हणून गीता स्वरूप पायाच्या एकदा दृढ झाला, त्याच्यामध्ये काय जे वास्तव सगळ्या शास्त्राचं सारासार त्याच्यामध्ये सांगितलं, की संपूर्ण वेदांत शास्त्रामध्ये काय सांगायचं आहे. ममई वांशो जीवलक्ष हा जो सिद्धांत आहे, हाच त्या ठिकाणी सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे असणारी ही संपूर्ण वेदांत शास्त्राची इमारत ज्या फाउंडेशनवर, ज्या पायावर उभी राहिलेली आहे, तो पाया म्हणजे श्रीमद भगवद्गीता. आणि म्हणून अशी ही जी गीता आहे, ही गीता आपण यथार्थपणे, अतिशय शांतपणे, अतिशय स्पष्टपणे, व्यवस्थित, कुठेही तिथे काटकसर न करता अत्यंत व्यवस्थितपणे आपण पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर हा आता सुरू होणारा कुठला दुसरा टप्पा म्हणजे उपनिषदांचा असणारा, याच्यामध्ये 10 उपनिषद जे आहेत, हे 10 उपनिषद प्रामुख्याने आचार्यांनी जेवढ्यावर भाष्य केलं तेच प्रमाणभूत आपण मागतो. मग आचार्यांनी काय केलं, प्रकरण ग्रंथ लिहिले, प्रकरण ग्रंथानंतर काय केलं, गीतेवर भाष्य केलं, गीतेवर नंतर उपनिषदांवर भाष्य केलं, आणि उपनिषदानंतर भाष्यानंतर ब्रह्मसूत्रावर भाष्य केलं. म्हणजे अशा प्रकारची ही 3 भाष्य प्रामुख्याने या ठिकाणी आपण प्रमाणभूत मानतो. आणि मग त्यातलं पहिलं भाष्य जे आहे, पहिला जो टप्पा आहे, हा पहिला टप्पा आपण त्या ठिकाणी पूर्ण केला, जो भगवद्गीतेचा. आणि आता दुसरा टप्पा जो आहे दशोपनिषदामध्ये, त्याच्यामध्ये प्रामुख्याने मुख्य जे आहे अत्यंत स्वल्प, अत्यंत थोडा 18 फक्त मंत्र त्याच्यामध्ये आहेत, असं असणारं ईशावास्य उपनिषद. आता आरंभच ईशाने केला आहे. अलग लक्षात की काही संपूर्ण जे जगत आहे, ज्याने आवाप्स्य आहे, परमेश्वरचे अंतर्बहिष्ठ तत्सर्व, तेच त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, की या ठिकाणी परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचीही सत्ता नाही. हे पुन्हा उपनिषदांमध्ये, तोच गीतेमध्ये सांगितलेला सिद्धांत अत्यंत दृढतया सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणजे अशा प्रकारे ही उपनिषद, ही गीता आणि हे ब्रह्मसूत्र काय करतं, जीवाला स्वस्वरूपाचं जे ज्ञान आहे, की जो काय तो विसरला आहे, आणि त्याची आठवण भगवंत काय करतात, आज भगवंताची असणारी जन्माष्टमी, भगवंताचा जन्म आज या ठिकाणी झाला, म्हणून भगवंताचा असणारं जन्माचं रहस्य, त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा ज्यांनी पाया त्या ठिकाणी स्थापन केला, भागवत धर्माची असणारी पताका ज्यांनी त्या ठिकाणी स्थापित केली, असे असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची सुद्धा आज जयंती आहे. म्हणजे अशा प्रकारचा हे सर्व जे आहे, हे महात्म्य जे आहेत, हे परमेश्वराचे असणारे अवतार यांना म्हणतो. अवतार, मग अवतार या शब्दाचा अर्थ काय,
अवतार आपण म्हणतो, हा याचा अवतार, तो त्याचा अवतार. हां, भगवान विष्णूचा असणारा अवतार, ओम कृष्ण राम हे असणारा आपण दशा अवतार प्रामुख्याने घेतो. त्यांनी राम कृष्ण आणि त्यानंतर पुन्हा असणारे संतांचे असणारे सुद्धा काय अवतार. ज्ञानेशो भगवान विष्णू म्हणतो आपण, महाविष्णूचा अवतार सांगितलं. भगवान विष्णूचा असणारा अवतार, आणि म्हणून त्याच भगवान विष्णूचा असणाऱ्या अवताराने काय केलं तर त्या ठिकाणी गीतेवरच जी भगवंताने गीता द्वापार युगांते सांगितली त्याच गीतेवर प्राकृत भाषामध्ये सर्वसामान्य समाजाला काय होईल, त्याचं ज्ञान होईल अशा अनुषंगाने म्हणून संतांचं कार्यच ते परोपकाराय सताम विभूतया सांगितलं की दुसरा माझ्यासाठी काय करतोय हे संत कधीच पाहत नाही. मग संत काय पाहतात तर संत मला दुसऱ्यासाठी काय करायचं, या जगताचं कल्याण कसं होईल हेच संत या जगताला योग्य मार्गदर्शन, योग्य मार्गावर कसं घेऊन जाता येईल हे संत पाहतात. म्हणून परोपकार आहे, दुसऱ्यावर उपकारच करणे हे ज्यांच्या जीवनातलं कार्य आहे असे असणारे हे सर्व संत. आणि या सर्व संतांमध्ये असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, त्यांचीसुद्धा आज काय आपण बघा, दोघांचा असणारे पुण्यतिथी आहे, दोघांचा असणारे आजचे जन्मोत्सव जो आहे हा एकाच ठिकाणी येतो, बघा आजचीच अष्टमी. आणि म्हणून अवतार या शब्दाचा आपण या ठिकाणी चाललो होता. अवतार म्हणजे अव अधिक तृ तरती धातू. अवतार शब्दाची व्याख्या शास्त्रीय आधारात जर करायची गेली तर काय होतं, अव हा उपसर्ग आहे आणि त्याच्या आधी प्लस तृ तरती हा धातू आहे. तरण करणे म्हणजे त्याला या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे. अशा प्रकारे त्या अव आणि तृ या धातूमधून अवतार या शब्दाची काय झाली, निर्मिती झाली. मग अव शब्दाचा काय अर्थ होतो, अव जरी उपसर्ग असला तरी अवचा अर्थ काय संस्कृतमध्ये होतो तर अवचा शब्द होता रक्षण करणारा. आपण गणपती अथर्वशीर्षामध्ये पाहतो काय, अव पश्चातात, अव परस्तात, अव दक्षिणातात, अव चोर्ध्वातात. म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हे सगळ्या ज्या दिशा आहे या दिशापासून तू काय कर, आमचं रक्षण कर. म्हणजेच काय, अवशब्दाचा अर्थ जो आमचं रक्षण करणारा आहे तो, म्हणजे रक्षण करणारा अव. आणि तृ तरती, तरती म्हणजे तारण करणारा. म्हणजे काय, या संसार रूपी जो सागर आहे या संसार रूपी सागरामधून जो आमचं तारण करतो, म्हणजे या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत घेऊन जाणारा जो तो, म्हणजेच जो अवतार आहे भगवंताचा, त्या भगवंताच्या अवतारामध्ये रक्षण करण्याचा आणि तारण करण्याचं सामर्थ्य अपेक्षित आहे तो अवतार. मग रक्षण कोणाचं करायचं, ते जेवढे भक्त आहेत. त्या ठिकाणी गीतेने 2 मार्ग सांगितले, ज्ञानमार्ग आणि एक सांगितला कर्ममार्ग. आणि म्हणजे अशा प्रकारचे जे कर्ममार्ग आहेत, जे भक्त आहेत त्यांचं काय करायचं, त्यांचं रक्षण करायचं, त्यांचं अव करायचं. अव म्हणजे त्यांचं सर्वांचं रक्षण करायचं, म्हणजे सगळ्यांचं. भगवंताने काय, राम असेल अवतार, कृष्ण अवतार असेल, सगळ्या अवतारामध्ये नारसिंह अवतार असेल, या सगळ्या अवतारामध्ये काय केलं, आपले जे भक्त आहेत या सर्व भक्तांचं काय केलं, रक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणजे अशा प्रकारे रक्षणाबरोबर काय करायचं, तृतरती. मग तारण कोणाला करायचं, जे ज्ञानी आहे की ज्यांनी ज्ञानमार्ग ग्रहण केलेला आहे. दुसरा एक भक्तिकर्म मार्ग आणि दुसरा असणारा ज्ञानमार्ग. त्या ज्ञानमार्गाच्या द्वारे त्या संसार सागरामधून काय करायचं, त्यांना उपदेशात्मक योग्य असणारा उपदेश तद्विज्ञानार्थम स गुरुमेव अभिगच्छेत. अशा प्रकारे गुरुला शरण आल्यानंतर योग्य उपदेश त्यांना देऊन त्यांचं या संसार चक्रातून तारण, म्हणजे त्यांना या संसार चक्रातून बाहेर येऊन जाण्याचं कार्य जे करतात ते भगवंताचे असणारे सर्व अवतार, जे आपलं रक्षण आणि आपलं तारण करणारे. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारी ही भगवंताची लीला. म्हणून या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये असणारा जो चौथ्या अध्यायामध्येच भगवंताचं असणारं अवताराचं रहस्य, की माझा जो अवतार आहे त्या अवताराचं रहस्य काय आहे, हे सगळं अवताराचं रहस्य भगवंताने त्या ठिकाणी 5वा, 6वा, 7वा, 8वा आणि 9वा
प्राकर्षाने या ठिकाणी रामसुखदासजी जे होते गीता प्रेसचे असणारे प्रमुख अलग लक्षात त्यांचे अत्यंत आवडते श्लोक होते. प्रवचन चालू होण्याच्या अगोदर हे 5ही श्लोकाचं पहिलं पठण हे मंगलाचरणाचे श्लोक आहेत. अशा अनुषंगाने या 5ही श्लोकांचं बहुनेमे वेदिताने पासून ज्या असणारे पुढचे 5, 6, 7, 8 आणि 9व्या श्लोकापर्यंत यदा यदा हि धर्मस्य वगैरे जे काही सगळे श्लोक येतात बहुनेमे व्यतीताने पासून आरंभ करून ते शेवटचा जो आहे अजोपि सन्नव्य आत्मा दुसरा, त्याच्यानंतर येणारा तिसरा आहे त्या ठिकाणी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, त्यानंतर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे आणि 9वा श्लोक जो शेवटचा आहे जन्मकर्मे च मे दिव्य एवं यो वेत्ति तत्वता भगवंताचं जन्म आणि कर्म हे जो तत्वतः जाणतो तो त्यक्त्वा देह पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. अशा प्रकारे जो भगवंताचं कर्म आणि भगवंताचा दिव्य काय जन्म कसा आहे दिव्य स्वरूपाचा आहे असे जो जाणतो तो काय तो पुन्हा या जन्माला येत नाही. आणि भगवंताचा अशा प्रकारे असणारं संपूर्ण जन्माचं रहस्य या ठिकाणी हे असणारे हे गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये 5व्या श्लोकापासून श्री भगवान उवाच पासून ते सगळे असणारे काय पहिला त्यातला असणारा श्लोक काय म्हणतात बहुनी मे व्यतीतान एक नाही तर आजपर्यंत माझे एक जन्म झालाय का अनेक जन्म या ठिकाणी झाले. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आपण मत्स्यापासून जे अवतार आरंभ झाला मत्स्य कूर्म त्यानंतर असणारा वराह नारसिंह वामन आदी हे सगळे दशोपतार जे आहे हे सगळेच्या सगळे अवतार जे आहेत बहुनी मे व्यतीतान अनेक याच्याही पेक्षाही अनेक प्रकारचे उपावतार सुद्धा या ठिकाणी अनेक प्रकारचे अवतार भगवंतांनी घेतले. परंतु जन्मानी तव चार्जुन अनेक प्रकारचे माझे आणि काय तुझे सुद्धा नुसते माझेच झाले असं नाही हे अर्जुना, परंतु माझ्याबरोबर तुझे सुद्धा काय झालं अनेक आत्तापर्यंत जन्म झाले. परंतु तुझ्या आणि माझ्यामध्ये फरक काय आहे ते अर्जुना तुझ्या आणि माझ्यामध्ये एकच फरक आहे तान्य अहम वेद सर्वाणी ते सर्वच्या सर्व जे अवतार आहेत ते सर्वच्या सर्व अवतार काय तान्य अहम वेद मी जो आहे मी सगळं जाणतो. परंतु तू न त्वम वेत्थ परंतप परंतु तू जो आहेस तू हे कुठलेही अवतार जाणत नाहीस. कारण का तुझ्या अज्ञानाचा अवतार मायेचा अवतार तुझ्यावर काय आवरण असल्यामुळे तू जाणत नाही. मी मायेचा अधिपती आहे. या अध्यक्षेन प्रकृती माझ्या अध्यक्षतेने ही संपूर्ण प्रकृती काय सूयते सचराचरम या संपूर्ण जगताची निर्मिती करते. म्हणजेच काय त्या मायेचा मी अधिपती आहे म्हणून मी सर्व जाणणारा आहे. परंतु तू मायेच्या अधीन असल्यामुळे जीव जो आहे हा जीव भावाला आपण येतो. म्हणजेच काय होतं तर जीव भावाला येतो म्हणजेच आपण मायेच्या अधिपत्याखाली येतो अज्ञानेनं आवृत होतो म्हणजे जीव भावाला प्राप्त हो. आणि म्हणून आपल्या स्वस्वरूपाचं जे ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे अशा प्रकारे हे सर्वच्या सर्व जन्म मी जाणतो भगवंत सर्व जाणणारे भूत वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत तिन्ही गोष्टी जे जाणणारा तेच भगवंत. म्हणजे अशा प्रकारे असणारे भगवंत अजोपि सन्नव्य आत्मा भूतानाम ईश्वरोपी प्रकृती स्वाम आता तेच सांगितलं अधिष्ठाय संभवात्म्यात्मया की अशा प्रकारे काय मी कसा आहे अजोपि सन अव्ययात्मा मी अजहा म्हणजे ज्याचा जन्म होत नाही मग जन्मच होत नाही मग कसे काय जन्माला आले. अजहा शब्दाचा अर्थ तसा की ज्याचा न जायते इथे अजहा की ज्याचा जन्म होत नाही. नंतर अव्ययात्मा अविनाशी स्वरूपाचा त्याचा कधीही नाश कारण जन्माला आल्यानंतर जायते जो जन्माला येतो निश्चितपणे त्याचा काय मृत्यूसुद्धा आहे. त्या अनुषंगाने मी कसा आहे मग अजन्मा माई मी जन्माला सुद्धा येत नाही. आणि अलीकडच्या श्लोकात सांगितलं मी जन्माला आलो. मग हे कसं काय या दोघांमध्ये जे आहे ही तफावत जी आहे एकीकडे म्हणतात मी जन्माला बहुनी मी व्यतीतानी जन्माने सांगितलं आणि या श्लोकामध्ये 5व्या श्लोका म्हणतात जन्माने आणि 6व्या श्लोका म्हणतात अजोपि सन्नव्य आत्मा मी अजहा मी म्हणजे मी माझा कधी जन्म होत नाही. आणि नंतर कसा मी अव्ययात्मा अविनाशी स्वरूपाचा मी आहे असा असणारा मी काय करतोय प्रकृती भूतानाम ईश्वरोपी संपूर्ण भूतमात्राचा कोण आहे मी ईश्वर आहे संपूर्ण भूतमात्रांचा असणारा ईश्वर असताना सुद्धा मी काय करतोय प्रकृती स्वाम अधिष्ठाय माझा जो जन्म आहे
आणि तुझ्या जन्मामध्ये हाच फरक आहे. मी काय करतोय, जी प्रकृती जी आहे त्या प्रकृतीला काय करतो, आपल्या अधीन करून माझ्या अनुषंगाने मला जसं पाहिजे त्या अनुषंगाने मी काय करतो, त्या प्रकृतीला माझ्या अधीन करून काय करतो, त्या ठिकाणी मी आत्ममाया संभवामी. आत्ममाया म्हणजे आपल्या योगमायेने. आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा अवतार दाखवला. कुठे, कारागृहामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा काय, भगवंताचं असणारं शंखचक्र गदा पद्मधारी असणारं स्वरूप जे आहे ते त्या ठिकाणी दाखवल्यानंतर मग जन्म त्या ठिकाणी. आणि म्हणजे अशा असणाऱ्या भगवंताचं स्वरूप काय, मायेला आपल्या अधीन करून भगवंत या ठिकाणी काय करतात, जन्म घेतात. आणि जीव मायेच्या अधीन आहे. हा दोघांमध्ये फरक आहे. म्हणून जीवाला शिवभावामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर मायेला काय केलं, मायेला आपल्या अधीन केलं पाहिजे, मायेवर विजय प्राप्त केला पाहिजे. म्हणजे ज्या ज्ञानाने अज्ञानेनं आवृतम ज्ञान, हे जे ज्ञान आहे, अज्ञान जे आहे, अज्ञानाचा नाश आपल्याला केला पाहिजे. मग भगवंताचं रहस्य काय, कशासाठी जन्माला येतात, काय येतात, त्याचं उत्तर भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये यदा यदा ही धर्मस्य, अत्यंत महत्त्वाचे हे 2 श्लोक आपण सांगतो त्या ठिकाणी. काय, यदो यदो हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, जेव्हा जेव्हा आता ज्याप्रमाणे आत्ताच्या परिस्थितीमध्ये का तर धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी होते अशीच परिस्थिती निर्माण होते. अलग लक्षात, आता जी परिस्थिती आपण पाहतो अशा परिस्थितीमध्येच की कुणीही धर्माचं आचरण करत नाही, सगळे अधर्माच्या आचरणाने राहणारे आहेत. अशा प्रकारे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, आणि काय, अभ्युत्थानम अधर्मस्य, अधर्माची वृद्धी होत जाते. आता सर्वत्र अधर्मच चालतो. किती आपण धर्म करण्याचा प्रयत्न करा, सर्वत्र ज्या ज्या ठिकाणी जाऊ, ज्या ज्या ठिकाणी जाऊ त्या त्या ठिकाणी सर्वत्र आपल्याला काय दिसतोय, अधर्मच आपण पाहत आहोत. आणि म्हणजे अशा प्रकारे अधर्माची काय होती, वृद्धी होत आहे. आणि मग अशा अनुषंगाने ज्या ज्या वेळेस धर्माची हानी आणि अधर्म होत जातो त्याच वेळेस मी काय करतो, अहम आत्मानं तेव्हा तदा अहम, त्याच वेळेस मी काय करतो, स्वतःला मी आपल्या आप स्वरूपाला साकार करतो. म्हणजे ज्या वेळेस धर्माची हानी होत जाते आणि अधर्म वाढत जातो त्यावेळेस निश्चितपणे भगवंताचा त्या ठिकाणी अवतार होतो. मग अवताराचं रहस्य काय, तर अवताराचं रहस्य कशासाठी मग अवतार, त्याचं उत्तर पुढच्या श्लोकामध्ये 8व्या श्लोकामध्ये सांगितलं. काय, तर परित्राणाय साधूनां आणि विनाशाय च दुष्कृतां, म्हणजे साधू प्रवृत्तीच्या आहे, चांगल्या प्रवृत्तीचे जे लोक आहे, या सर्व साधू प्रवृत्तीच्या लोकांचं काय केलं पाहिजे, मी रक्षण करण्याकरिता. आणि विनाशाय च दुष्कृतां म्हणजे पापकर्मी, दुष्कृता म्हणजे वाईट कर्म करणारे जे दुर्जन आहेत, जे वाईट मार्गाने जाणारे आहेत, अशा दुर्जनांचा काय नाश करण्याकरता आणि साधूंचं रक्षण करण्यासाठी, आणि काय धर्मसंस्थापनार्थ, धर्माची स्थापना करण्याकरिता काय करतो मी, संभवामी युगे युगे, अशा प्रकारे त्या धर्माची स्थापना करण्याकरिता या ठिकाणी मी पुन्हा प्रत्येक युगायुगामध्ये म्हणजे प्रत्येक वेळेस मी काय या ठिकाणी प्रगट होत राहतो. आणि म्हणजे अशा प्रकारे असणारं भगवंताच्या जन्माचं रहस्य शेवटच्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतात. असं माझं जन्म आणि कर्म जे आहे ते कसं आहे, जन्म कर्मच मे दिव्यमे, अशा प्रकारचे अत्यंत दिव्य म्हणजे अत्यंत दिव्य प्रकारचा असा आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो भगवंताची लीला. ते भगवंताची लीलाच आहे, ते भगवंतच करू शकतात फक्त, बाकी आपण कोणीही ते करू शकत नाही. अशी असणारी भगवंताची जी लीला, जन्म आणि भगवंताची असणारी लीला कसे दिव्य आहे. जन्म कर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः, हे सगळं जे आहे हे तत्वतः म्हणजे जो तत्वाने हे सगळं जाणतो, म्हणजे यथार्थ स्वरूपामध्ये जाणतो की हे असंच आहे. त्यातनं काय भगवंताची असणारी जी शक्ती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, हे जो तत्वतः जाणतो तो काय त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, अशा प्रकारे जो भगवंताला यथार्थ तत्वाने भगवंताची असणारी शक्ती यथार्थ स्वरूपाने जाणतो, तो काय तो अर्थात दृढतेने मानतो. तो काय या शरीराचा त्या त्यक्त्वा देहम, या शरीराचा नाश झाल्यानंतर सुद्धा न एती माम एती, सो अर्जुन पुन्हा ह्या जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये येत नाही, पुनर्जन्माला प्राप्त होत नाही. तर तो काय तो निश्चितपणे जो अशा प्रकारे मला तत्वतः जाणतो, तो माझ्याच स्वरूपाला किंवा माझं जे परमधाम आहे
यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम. म्हणजे भगवंताचं जे परमधाम आहे त्या परमधामालाच तो प्राप्त होतो.